कालची जी गोपीचंद पडळकर साहेबांची भाषा होती, ते विद्यमान आमदार आहेत, सभागृहामध्ये आहेत, ऐतिहासिक अशा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते आहेत, ज्या विधानसभेमध्ये आशू आडवाणी होते, उद्धवराव पाटील होते, यशवंतराव चव्हाण होते, सुधाकरराव नाईकांसारखे, विलासराव देशमुखांसारखे सुसंस्कृत माणसं ज्या सभागृहात निवडून गेली, त्या सभागृहाचं ते प्रतिनिधित्व करतात. आणि आता अवधूत वाघ साहेबांनी जे सांगितलं ना, 18 पगड जातीमधले, गाव कुसाच्या बाहेरचे, यशवंतराव चव्हाण साहेब पहिल्या पिढीतले राजकारणी होते, शरद पवार साहेब पहिल्या पिढीतले राजकारणी होते, आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब पहिल्या पिढीतले राजकारणी होते, वसंतराव नाईकांच्या, सुधाकरराव नाईकांच्या घरामधली ती पहिलीच पिढी होती. त्यामुळं कोणीतरी पहिल्यांदा राजकारणात आलं आणि त्यानं काहीही बोलायचं असं समर्थन होऊ शकत नाही. माझ्या 7 पिढ्यामध्ये मी पहिला राजकारणी आहे, म्हणून अवधूत वाघ साहेबांच्या आई वडिलांवर बोलायचा मला काही एक अधिकार नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी वाचाल संस्कृती आणली. मस्जिदीत जाऊन मारतो म्हणणारे नितेश राणे असतील, ते भोसरीचे आमदार लांडगे असतील, ही सगळी मंडळी, किंवा शरद पवारांविषयी वाईट बोलणारे ते सदाभाऊ खोत असतील, या सगळ्या मंडळींना हात जोडून माझी विनंती आहे की तुमची मोडस ऑपरेंडी आता बंद करा. भगतसिंग कोश्यारी सावित्रीबाई विषयी वाईट बोलले, महात्मा फुलेंविषयी वाईट बोलले, तो निशिकांत दुबे महाराष्ट्रातल्या लोकांविषयी वाईट बोलतो, तो प्रशांत कोरटकर नावाचा भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात फिरणारा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाईट बोलतो. हात जोडून विनंती, आपल्या वाणीवर नियंत्रण आणा आणि ती आणण्याची सगळी जबाबदारी पक्ष प्रमुखाची असते.